गुड मॉर्निंग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज ना सकाळी एक फोन आला, केकच्या ऑर्डरचा होता तो, आणि 7:30 वाजता मला ही केकची ऑर्डर त्यांना द्यायची होती. म्हणून आज नेहमीपेक्षा थोडंसं लवकर उठले आणि हा केक मी बनवून घेतला होता. टी टाईम केक होता 1 किलोचा. सोसायटीमधलीच ही ऑर्डर होती. आता हा केक पूर्ण झाल्यानंतरच मी तुमच्यासोबत ते शेअर करते, कारण की मला ते शेअर करता आलं नाही. आणि आता पॅक करून मला तो कस्टमरला खाली द्यायचा होता. केक पूर्ण आपला हा रेडी झालेला आहे. कस्टमर येऊन थांबले. आता पॅक करून खाली त्यांना देते. नाव टाकलेलं आहे. हे हॅपी बर्थडेचं टॅग द्यायचं. केक असतं हां. तर केक पॅक करून झालेला आहे. आपल्याला त्याच्यासोबत ना एक वुडनचा नाईफ देखील त्यांना द्यायचा आहे कस्टमरला. तर जे होम बेकर आहेत ना त्यांच्यासाठी खास टिप आहे. आणि आता हा केक मी 7:30 वाजल्या होत्या. केक मी आता कस्टमरला खाली नेऊन देते. तर हा ना आता दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे. तो मी याच्यासोबत मी तुम्हाला कंटिन्यू करते. तर आज होता सोमप्रदोष, त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत मी शेअर करावा हा व्हिडिओ. सकाळी सुंदर असं वातावरण झालेलं होतं आणि आज सोमप्रदोष होता. आता प्रदोष हा ज्यावेळेस सोमवारी येतो तर त्याला सोमप्रदोष म्हणलं जातं. तर माझाही प्रदोष होता आज. म्हटलं चला सोमप्रदोषबद्दल थोडीशी माहिती, मला जी माहिती आहे ना ती तुमच्यासोबत मी शेअर करावी. तर आंघोळ वगैरे करून ना सकाळी मी देवपूजा करायला घेतली होती. तर ज्या दिवशी प्रदोष येईल, सोमवारी प्रदोष आला तर त्याला सोमप्रदोष म्हणलं जातं. मंगळवारी येईल, असे प्रत्येक वारा दिवशी जो प्रदोष येईल ना त्याला ते वेगवेगळे नावं आहे. तर हा शंकराचा प्रदोष असतो आणि हा प्रदोष उपवास जर पकडला तर आपल्याला ना तिखट आणि मीठ या उपवासाला खायचं नसतं. गोड पदार्थ फक्त खायचा आणि हा उपवास पकडायचा असतो. तर या दिवशी शंकराची मनोभावना पूजा करायची असते, अभिषेक घालायचा असतो. तर आणि हा प्रदोष आपल्याला याची पूजा ना संध्याकाळीच करायची असते. तर आता सकाळी मी आधी घरातील देवपूजा उरकून घेतली. म्हटलं आज सोमप्रदोष आहे तर मी सुद्धा मला मनोभावाने असं वाटतं की शंकराची भक्ती करावी, पूजा करावी, म्हणून मी हे प्रदोष पकडते. 15 दिवसातून एकदा हा प्रदोष येतो आणि एकादशी झाली की दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हा प्रदोष येत असतो. तर ज्या ताईंना माहिती नाही ते मी सांगते, फक्त शेअर करते. आता पूजा वगैरे इथं करून झाली आणि रोजची जी नित्यसेवा असते 11 माळी जप करणं. तर खरंच सांगते तुम्हाला, रोज 11 माळी जप करणं हे कधी शक्य होत नाही. पण 1 माळ तरी स्वामींचे जपतेच मी, काही का असेना. आणि खरं तर 11 माळी जप केला पाहिजे, पण माझ्याच्याने ते कधी होत नाही. म्हणून इथे नित्यसेवा आहे. स्वामींची 1 माळ जपली, स्वामींना मुजरा वगैरे केला आणि पुढचं म्हटलं चला आज प्रदोष आहे तर आपण बाहेर देखील ना छान अशी रांगोळी काढावी. आता प्रदोष असेल किंवा गुरुवार असेल किंवा मग अमावस्या असेल त्यावेळेस मी ना उंबऱ्याला हळदीचं लेपन हे करतेच. हळदीचं लेपन ज्या दिवशी झालं ना त्या दिवशी उंबऱ्यावर रांगोळी ही असतेच माझी. कितीही काही होऊ दे, पण 8 आणि मी थोडा टाईम काढते आणि ते करतेच. नाहीतर कसं होतं, मला ना अस्वस्थ वाटतं, चैनीच पडत नाही, खरंच सांगते तुम्हाला. रोज मात्र ना मग मी फक्त दरवाजात उंबरा पुसून घेते आणि पॅसेज पुसते, पण हळदीचं लेपन वगैरे करत नाही. आणि छोटीशी रांगोळी असते ना छापाची, ते मी मात्र पांढरी रांगोळी मी दरवाजामध्ये काढत असते. आता रांगोळी वगैरे काढली, घरातली सगळी कामं उरकली आणि इथं मी म्हटलं चला आता दुपारून ना थोडंसं घरातले आवरावर असते ना ते करावं. कारण की आता दुपारी ना झोपायचं बंद केले वजनामुळं. म्हटलं नाही, काही ना काही करत राहिलं ना मग आपण थोडंसं झोपेकडेही आपलं दुर्लक्ष होतं आणि मग आपण कामात गुंतलो की मग त्याचं लक्ष जात नाही. नाहीतर मग आळस येतो आणि मग वाटतं की थोडंसं तरी झोपावंच. पण मग काही ना काही छोटे मोठे हे कामं मी काढतच राहत असते. आता इथे सॉक्सची ज्यांना ट्रिक माहीत नसेल त्यांना मी परत एकदा सांगते. सॉक्स जर असे जोड्या करून जर गाठी बांधून ठेवल्या ना तर ते आपल्याला ना लवकर सापडले जातात. म्हणजे एक सॉक्स इकडे असं होत नाही आणि आपलाही गोंधळ उडत नाही आणि आपल्या मुलांचाही. आता कामं वगैरे ही उरकून घेतले ती छोटी मोठी होती ते. आता थंडी तर खूप पडलेली आहे. आता सगळ्यांनाच माहिती असेल पुण्यामध्ये तर भरपूर थंडी आहे. आणि म्हटलं चला हळूहळू ना आता थंडीचे आपण डिंकाचे लाडू तयार करावे. आता 4 दिवस अगोदरच तयारी केली तर 5व्या दिवशी कुठे डिंकाचे लाडू तयार होतील. मग इथं मी सकाळी खारीक ना वाळायला ठेवली होती उन्हामध्ये. म्हटलं आता चला ते वाळले असेल ना तर थोडासा टाईम होता तर ते फोडून हे घ्यावी. आता खारीक फोडताना काय करायचे, थोडीशी ना जास्त फोडतानाच बारीक फोडायची, म्हणजे मिक्सरमध्ये ना ती लवकर बारीक होते. नाहीतर मग मिक्सरचं पात आहे ना ते सुद्धा जर खारीक जाड ठेवली ना तर ते खराब होऊ शकतं. मग
फोडतानीच ना थोडीशी ती अशी बारीकच, तर बत्त्यानी ना बारीकच टेचायची जास्त, म्हणजे मग ती बारीकी होते आणि परत दळतानीसुद्धा आपल्याला ती जास्त जड जात नाही, सहजपणे दळली जाते. त्याच्या बिया काढून मी खारीक नाही सगळी बिया काढून त्याला फोडून एका बाउलमध्ये टाकून घेते. आणि ते झाल्यानंतर म्हणलं बाकीचं खोबरं पण वगैरे खिसायचं होतं. एक एक करता करता म्हणले माझे 2-3 दिवस हे जाणारच आहेत. छोटं मोठं काही सामानही नव्हतं, ते देखील मला आणायचं होतं. आता खारीक फोडून झाली आणि अजून थोडासा टाईम होता. मला समिधाला ना क्लासवरून आणायचं होतं. म्हटलं चला तेवढ्यात माझी कॉफी देखील होईल. मग मी इथं कॉफी घेत होते. टाईम देखील बघत होते, कारण की आता टाईम झालाच होता तिला आणायचा. पण म्हटलं कॉफी घेऊनच जावं, म्हणजे थोडंसं फ्रेश वाटतं, थोडंसं ब्रेन देखील फ्रेश होतं. इथं आदर झोपला होता, त्याला मी उठवत होते, उठ म्हणून. आता स्कूलमधून आल्यानंतर तो झोपला होता आणि त्याचंही आता 10चं बोर्ड जवळ आलेलं आहे. प्रिलियम आलेलं आहे त्याच्याजवळ एक्झाम. आणि रोज मी त्याला विचारते स्कूलमध्ये तुझं काय झालं, सिलेबस संपला का, असं मी रोज थोडा तरी टाईम काढून ना त्याच्याशी मी गप्पा मारतच असते, स्कूलमध्ये आज काय काय झालं ते म्हणून. तर कॉफी वगैरे इथं पिऊन झाली आणि मी आता समिधाला क्लासवरून आणायला चालले होते. मग तिला घेऊन आले आणि घरी येताना मी थांबले, कारण की तोपर्यंत टाईम झालेलाच होता. हा प्रदोषची पूजा ही 3 संध्यालाच करायची असते, 4-5च्या पुढंच. तर इथं आता पूजा करताना पहिल्यांदा शिवलिंगाच्या पिंडीवर मी पाणी घालते, पिंड स्वच्छ धुवून घेते आणि नंतर मग एकदा पाणी घातलं की दुसऱ्यांदा परत दूध घालायचं. दूध घालून अभिषेक झाला की पुन्हा एकदा परत पाणी ओतायचं आणि परत पाणी ओतलं की परत दूध, असं 3 वेळा करायचं. म्हणजे 3 वेळा पाणी आणि 3 वेळा दूध, असं आपल्याला शिवलिंगाच्या पिंडावर मी अभिषेक करते. आणि प्रदोष असेल त्या दिवशी भस्म वगैरे लावायचं, जे काय असेल ते तांदूळ वगैरे वाहून, अगरबत्ती धूप लावून मनोभावना आपली पूजा करायची आणि नंतरच मग घरी आल्यावर उपवास सोडायचा. तर इथं पूजा वगैरे सगळी करून झाली. आता सोमवारी असेल तर नुसतं पाणी घातलं तरी चालतं आणि प्रदोष असेल तर मात्र मग दूध आणि पाणी हे दोन्हीही पाहिजे. मग सोमवारी कधी लक्षात असेल तरीसुद्धा मी दूध वगैरे पिंडीवर वाहतेच, असं 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 काही नाही आहे. आता इथं पूजा वगैरे झाली आणि दर्शन वगैरे मी इथं घेतलं आणि तिथलं जे तीर्थ आहे ना तेही देखील थोडंसं मी घेतलं. आता तुम्हाला बाजूला दिसत असेल की दिवस मावळत चाललेला होता. आता थंडीमुळं ना दिवस थोडासा लवकरच मावळतो, त्यामुळे थोडंसं तुम्हाला अंधारही वाटत असेल. इथलं तीर्थ घेतलं आणि घरी येण्यासाठी निघाले. आता घरी आल्यानंतरच तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ शेअर करते. समिधा मात्र होती, पण ती गाडीतच बसली होती. ती म्हटली ती जा तू पूजा करून ये. आता डायरेक्ट घरी आले आणि घरी आल्यानंतर घरातली दिवाबत्ती सगळी करून घेतली आणि मी माझा उपवास सोडायला घेतला, कारण की दिवसभर ना मी फक्त गोडच खाल्लं होतं. गोड म्हणजे काहीच नाही, फक्त फळं खाल्ली होती आणि जेवण वगैरे उरकलं. आणि तेवढ्यात ना ऑनलाईन एक पार्सल आलं होतं. समिधाने तिच्या फ्रेंडसाठी हे मागवलेलं होते ब्रेसलेट. तिच्या फ्रेंडचा बड्डे होता आणि ते तिला गिफ्ट द्यायचं होतं. तिने मला दाखवलं ना, मला त्यावेळेसच आवडलं होतं. म्हटलं चला तुमच्यासोबत हे शेअर करावं. 2 असे ब्रेसलेट आहेत बघा आणि ते जवळजवळ आले ना तर मध्ये एक छोटंसं हर्ट आहे, याचा अर्ध आणि त्याचा अर्ध. तर ते जवळ आले की असं चिटकतं. मला छान वाटलं, म्हटलं चला तुमच्यासोबत ते शेअर करावं. हे बघा असं काढलं आणि पुन्हा एकदा जवळ नेलं की पुन्हा ते चिटकतं. म्हणजे एक समिधासाठी होतं आणि एक फ्रेंडला तिच्या द्यायचं होतं. बेस्ट फ्रेंड असतात ना त्यांच्यासाठीचं हे ब्रेसलेट होतं. ते आता ते पॅक करायला घेतलं होतं. माझ्याकडे पहिलाचा रॅप पेपर होता, म्हटलं त्याच्यामध्ये पॅक करून तू तुझ्या फ्रेंडसाठी दे. आणि मग तिने छान असं त्याचं पॅक केलं चिकटटेप वगैरे लावून. आणि चला आता सगळी जेवणं वगैरे झाली होती आमची, सगळं उरकलेलं होतं. आणि आता चला व्हिडिओचं एंड इथेच करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.